राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली। या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील गटप्रवर्तकांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावलेल्या गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले। महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य मिशन गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि आरोग्य आयुक्त यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले। राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 3000हून अधिक गटप्रवर्तक कार्यरत असून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील गटप्रवर्तकांची मागणी ग्रामीण तसेच शहरी भागात आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध आरोग्य अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे। गटप्रवर्तकांना महिन्यातील 25 दिवस काम देण्यात येते। ते आशा सेविकांच्या कामावर देखरेख ठेवण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करतात। शासन, प्रशासन आणि आशा सेविका यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून गटप्रवर्तक काम करत असल्याचं संघटनेने निवेदनात नमूद केलंय। संघटनेच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या काळात गटप्रवर्तकांकडून बॉन्ड पेपरवर करार करून घेण्यात येत होता आणि त्यानंतर दर 11 महिन्यांनी त्यांच्या आदेशाचे नूतनीकरण केले जात होते। त्यामुळे त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा बजावावी लागत आहे। मात्र अनेक वर्ष सातत्याने सेवा करूनही त्यांच्या नोकरीला स्थैर्य नसल्याने शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान 30 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून सेवा समायोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयाचा लाभ गटप्रवर्तकांनाही मिळावा अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे। गटप्रवर्तकांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। तसेच नागरिकांना आरोग्य सेवा देताना गटप्रवर्तकांना अधिक सक्षमपणे काम करता यावे यासाठी 12 लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले। त्यावेळी गटप्रवर्तक अनिता यशवंत शेलार, शशिकला भास्कर मसने, नूतन अशोक देशमुख, सुजाता रघुनाथ वेहळे, रुपाली सुरेश राणे, वेदिका वसंत खाडे, साधना भीमराव जाधव, मालती दत्तात्रय कोयते आदी उपस्थित होते। कर्जत तालुका सर्व गटप्रवर्तक येथे साहेबांकडे आमच्या कामाचं निवेदन देण्यात आलेलं आहे। गेले 2007 पासून आम्ही आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहोत। 2009ला आमची त्याची नियुक्ती झाली आणि 7 पासून आशाची नियुक्ती झालेली आहे आणि तिथून आम्ही तळागाळातल्या लोकांना सेवा देतोय। खेडोपाड्यामध्ये जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करून त्यांना आम्ही चांगल्या प्रकारची सेवा देतोय आणि गेले 17 वर्ष आम्ही अविरत आमची सेवा चालू आहे। परंतु एवढं करूनही आम्हाला शासनाकडून कोणत्याही चांगल्या पद्धतीची वागणूक नाही, ना आमचे पेमेंट वेळेवर आहेत, ना आम्हाला कोणत्या फॅसिलिटी दिल्या जातात। आणि त्याचप्रकारे आता काय झालं आहे की 10 वर्ष ज्यांच्या सेवा झाल्या त्यांचं समायोजन करण्यात आलं। परंतु आम्ही 17 वर्ष एवढा सेवेमध्ये रुजू असताना पण आमचं BF आणि BFला आम्हाला सगळं त्यांनी डावळलं आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग करून घेतला नाही। त्याच्यामुळं आमची खूप नाराजी आहे आणि मी शासनाला खरोखर मनापासून असं सांगू इच्छिते की त्यांनी आमच्यावरती केलेला अन्याय तो अन्याय दूर करून आमचं देखील समायोजन करावं आणि इतरांना जसं तुम्ही परमनंट केलेले आहेत त्यांच्या सेवेमध्ये तसं आमची पण सेवा परमनंट करावी आणि आम्हाला आमच्या कामाचा योग्य प्रकारे मोबदला मिळावा एवढीच आमची मागणी आहे आणि ती मागणी शासनाने पूर्ण करावी ही नम्र विनंती। आणि हे आमची जी शोकांतिका आहे ही मांडण्यासाठी आम्ही आज आमच्या कर्जत तालुक्याचे सगळ्यांचे आदरणीय सन्माननीय आमदार साहेब महेंद्र थोरवे साहेब यांच्याकडे आलेलो आहेत। साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि साहेबांनी ते निवेदन स्वीकारून त्याच्यावरती लगेच कार्यवाही करण्याचं आश्वासनही दिलं। त्याचप्रकारे साहेबांनी आम्हाला जे ऑनलाईन काम करण्यासाठी प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सर्वांना लॅपटॉप देण्याचं देखील जाहीर केलं। त्यासाठी आम्ही सर्व गटप्रवर्तक सन्माननीय आमदार साहेब यांचे मनापासून आभार मानतोय। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी कशे।